करू नका. मी विरोधी पक्षातला एका छोटासा माणूस आहे. माझ्या बाबतीत तुम्ही बोलणं म्हणजे शोभत नाही आपल्याला. आपण मोठे नेते आहे, आमच्या जिल्ह्यातले पालकमंत्री आहे. आपण आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करणार आहे, काय काय नवीन उद्योग आणणार आहे हे सांगा. आणि समाज कल्याण विभागमध्ये आपण जे आत्तापर्यंत परिवार कल्याण विभाग जे त्याला करण्यात आलेला आहे ते आता सोडून आता आपण समाजाच्या बाबतीत काही करणार आहे का याच्या बाबतीत बोललो तर बरं होईल. सर, जसं तुम्ही इथं बिर्याणीचं आमंत्रण दिले, आज बिर्याणी बनवणार आहे. राज्यभरात कोंबडी उत्सव आहे, काही ठिकाणी मटण उत्सव करतायत. एकंदरीत विरोध होत आहे याला. एक ठीक आहे, राजकीय दृष्टिकोनात तुम्ही बोललाय, पण धार्मिक असेल किंवा तात्विक दृष्टीने तुम्ही कसं बघताय? नाही, काय आहे की जग कुठे चाललेलं आहे आणि आपण त्याच भानगडीत पडलेले आहे की नाही आता हे करायचं नाही. मी भारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेते आहे, ते माझ्यासोबत एक चॅनलवर बसले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही खायला बंदी घातलं नाही आहे. मग मी कुठून आकाशातून आणायचं का? मग तुम्ही खाण्यावर बंदी नाही घालत आहे तर मग दुकान का बंद ठेवत आहे? हे जे सिम्बॉलिक जेस्चर्स जे हे सरकार करू लागलेले आहे की नाही हे याच्यासाठी आपण हे बंद ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये इतके जिल्हे आहे, सगळ्या जिल्ह्याचे आयुक्त त्यांनी हे निर्णय का नाही घेतला? काही विशेष काँग्रेसला मानणारे आहे का ते? किंवा महाराष्ट्र सरकारला अडचणीमध्ये आणण्यासाठी असा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की चला महाराष्ट्र सरकारला आपण काही अडचणीमध्ये आणू, कारण लोक ते हे मानणार नाही आहे. लोक काहीही याचा विरोध करणारच आहे. म्हणून हे जे तुगलकी फरमान जे वारंवार निघत आहे त्याचा विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्राची जनतेने उभे राहण्याची आवश्यकता आहे. मी काल राजसाहेबांचाही स्टेटमेंट ऐकलं आणि मी त्याचंही समर्थन करतो की राजसाहेब जे बोलले की नाही असा प्रकारचा निर्बंध तुम्ही घालू शकत नाही आहे. मला जे खायचं आहे ते मी ठरवणार आहे. आणि मीही आज महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आणि अशा प्रकारच्या आयुक्तांना हे सांगू इच्छितो की मला काय खायचं आहे, कशा खायचं आहे, कुठे खायचं आहे आणि कधी खायचं आहे हे मी ठरवणार आहे, तुम्ही ठरवू शकत नाही. नाही, पण महाराष्ट्रात याच्या पलीकडे अनेक विषय आहेत. याच मुद्द्याला धरून